कसे आहात? गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल श्रेया बस. आणि आज जसं ॲज वी ऑल नो की मकर संक्रांती जवळ आहे. सो ॲज वी से तिळगुळ घ्या गोड गोड बोला. सो मी विचार केला की काही तिळाचे एक आयटम ट्राय कधीच नाही केले. बट नवीन शिकण्यात कुकिंग करण्यात मला फार आवडतं. सो आता मी विचार केला आहे की काहीतरी असं तिळाचं एक आयटम करावं. काही म्हणजे वी हॅव वड्या किंवा लाडू किंवा पोळ्या. सो आज तरी मी करणार आहे तिळाचे लाडू. असं मी विचार तरी केला आहे. भरपूर व्हिडिओज बघितले, आईला विचारलं, रेसिपीचं मी सजेशन घेतलं काय काय करायला पाहिजे. सो आता सगळं झालेलं आहे विचारून. लेट्स सी किती एक्झिक्यूट होतं. आणि मकर संक्रांतीमध्ये तीळ खायची आपली एक मजा असते. सो चलो मनावर घेतलं आहे मी, करते लाडू. तुम्हाला पण दाखवते सोबत की कसं काय करणार आहे आणि लेट्स सी कसं बनतं आहे. मी पण पहिल्यांदाच ट्राय करणार आहे. सो चलो लेट्स सी मला लाडू कसे करता येतात. लेट्स गो. सो टू बिगिन विथ मी इन्ग्रेडियंट्स जेही लागणार आहे लाडूला ते मी लाईनअप करून घेतले. पहिला आहे 1 वाटी तीळ मी घेतली. ही वाटी मी मेजरमेंटला घेणार आहे. सो मी 1 वाटी भरून तीळ घेतलं आहे. तेवढ्याच मेजरमेंटमध्ये 1 वाटी मी किसून घेतलेलं गूळ आहे. आणि अर्धा वाटी तुम्ही बघू शकता की मी अर्धा वाटी दाणे घेतले. आता आपण तीळ आणि दाण्यांना रोस्ट करून घेणार. आणि गुळाला काही करायची गरज नाही, आपण ॲज इट इज मिक्सी करून घेणार. कढईत 1 वाटी तीळ घेतलंय मी. ह्याला मस्त फाईनली आपण रोस्ट करून घेणार. मस्त असं क्रंची टच यायला पाहिजे म्हणून आपण ह्याला रोस्ट करून घेणार. रोस्ट झालेले तीळ असं काढून घेणार आहे साईडमध्ये. नेक्स्ट रोस्ट करून घेऊया अर्धी वाटी दाणे. नेक्स्ट आता हे आपले रोस्टेड पीनट्स आपण मिक्सी पॉटमध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया. आता पीनट मिक्स रेडी आहे पॉटमध्ये. मी तीळ ॲड केले आहे मिक्सीच्या पॉटमध्ये आणि मी थोडे तीळ असे साईडमध्ये ठेवले ताकी वर लाडूला गार्निश करताना छान वाटेल. नेक्स्ट मिक्सीच्या पॉटमध्ये मी गूळ घेऊन घेतला आहे किसलेला. सगळं आता मिक्स करून घेऊया. चवीला मी 1 टेबलस्पून वेलची पावडर घालते आहे. आता हे गूळ वितळायला सुरू झालंय. सो आपण आता फ्लेम बंद करूया आणि ह्याला एक जीव करून घेऊया. आता हे असं एक जीव झालेलं आहे. आणि आता ह्याच्यात आपण जे उरलेले आपण तीळ ठेवलेले ना ते घालून घेऊया. आता गोळा एकजीव झालेला आहे. सो लाडू बनायला इझी होईल असं मी घेतलंय. आणि पाण्याचे हात किंवा तुपाला हात लावून वगैरे काही गरज नाही आहे. बिकॉज जे गूळ आहे ते स्वतःच तूप सोडतं. सो ते बेटर पडतं. असं बघा मी असं करते. हा घेतलाय. आता ह्याला आपण शेक करू. अँड येस, लाडू इज डन. क्रॅक्स काही नाही आणि मेन काही हार्ड नाही आहे. इनफॅक्ट मी तुम्हाला उघडून पण टाकू तो बघू शकता की किती मावसर उघडलंय. काही क्रॅक्स नाही आहे ते. बिकॉज गूळ म्हणजे काहीच गरज नाही पडली ना, मला तूप घालायची गरज पडली. फक्त मी 1 शिंका पाण्याचा दिला ताकी जे आपण फ्लेमवर त्याला भाजत होतो ना फुल गुळाला ते इमिडिएट होऊन जाईल, म्हणजे 5 मिनिट्समध्ये होऊन जाईल. सो या प्रकारे आपला लाडू रेडी आहे. हे बघा किती मस्त झाले यार. आणि प्रॉपर असं लाडूचा शेप आलाय. आईला ऑब्व्हियसली भरपूरदा कॉल्स केले पण खूपच छान झालं यार. मला फारच आवडले. आणि आता मकर संक्रांतीच्या दिवशीच मी ह्याला खायला देणार. सो आता फार छान झाले. एकदम असे गोल गोलचे झाले. आय एम लाईक ऑब्सेस्ड विथ देम. सो चलो काही आता नवीन अगर तिळाचे अजून काही पदार्थ असतील तर मी तेही ट्राय करते. पण लाडू तो जम गए. आता जे मी नेक्स्ट करायला घेते ना ते आहे तिळाच्या वड्या. सो सेम प्रोसेसच राहणार आहे. तेच आपण मिक्स केलेले पीनट्स आणि मिक्स केलेले रोस्टेड तीळ आणि रोस्टेड पीनट्सचे आपण मिक्स करून घेणार आहे मिक्सीमध्ये. आणि यावेळेस द ओनली डिफरन्स जे मी अप्लाय करते ते हे की विदाऊट गूळ किसून जॅगरी पावडर यूज करते आहे. सो मी म्हटलं तर मी या प्रोसिजरमध्ये जॅगरी पावडर यूज करेन ना. सो लेट्स सी काय डिफरन्स असतो किसलेल्या गुळमध्ये आणि जॅगरी पावडरमध्ये. सो हाच एक फक्त डिफरन्स राहणार आहे. बाकी प्रोसेस अगदी सेम आहे. हे आहे जॅगरी पावडर. मी 1 वाटी जॅगरी पावडर घेतलं आहे.
मी यात आता तिळचं केलेलं पावडर आणि पीनटचं केलेलं पावडर हे ॲड केलं आहे आणि ह्याच्यात जे मी डिफरन्स म्हटलं ते ओनली आहे की ह्याच्यात मी किसलेलं जॅगरीच्या ऐवजी मी पावडर जॅगरी घालते घेऊया ताकी सगळं एकत्र होऊन जाईल. आणि मेन जे आहे ते कधीच विसरू नका, हे मोस्टली आपण विसरून जातो, वेलची पावडर घालणं जरुरी आहे. 1 किंवा 1.5 टेबलस्पून ते तुमच्या चवीच्या अकॉर्डिंग तुम्ही घालू शकता. तर आम्ही 5 मिनिट्स मस्त चाळून घेतलं आणि थोडे 2-3 टेबलस्पून ऑफ दूध टाकलं सो दॅट ते थोडंसं असं नरम आणि लिक्विड फॉर्ममध्ये. मग त्याच्यानंतर मी एक ताट घेतलं ज्याच्यावर मला वड्यांना ठेवायचं आहे. सो मी त्या ताटला तुपानी प्रॉपर असं मॅरिनेट करून घेतलं, म्हणजे फुल ताटवर मी तूप लावून घेतलं आणि मग ते पण जे पण मिश्रण आहे कढईचं ते सगळं काढून मी त्या ताटावर अशी मी फुल प्लेटिंग केली आहे. या ताटाला मी पहिले तूप लावून घेतलेलं. तूप लावणं फार गरजेचं आहे बिकॉज नाहीतर मग तुमची जी वडी आहे ती उचलली नाही जाणार. सो तूप लावून घेतलं आहे, हे प्रॉपर असं सेट झालं आहे. आता आफ्टर 1-2 आवर्स त्याला थोडं थंड होऊ देऊया अँड देन वी कॅन कट इट इन स्मॉल साइजेस. The next day. हॅलो, गुड मॉर्निंग, कसे आहात? काल मी ॲक्च्युली मकर संक्रांतीचे जे पदार्थ करायला सुरू केलेलं ते होतं लाडू आणि वड्या. सो मी विचार केला की मी आजच्या दिवशी गुळपोळी करणार होती. सो मी म्हटलं हा ब्लॉग एकच ठेवूया, म्हणजे दिस कॅन बी मकर संक्रांती पदार्थ स्पेशल. सो जेही मकर संक्रांतीला आपण पदार्थ करतो त्याचे एक ब्लॉग करूया. सो मी काल केलेले लाडू आणि वड्या खूप छान झाले, खूपच आवडले. अजून धाडस करून हे विचार केला की मी आता गुळपोळी पण करू शकते. मी भरपूर व्हिडिओज बघितले आणि त्याच्यानंतर आय थॉट की आय कॅन गिव्ह इट अ ट्राय. मी कधीही त्याला ट्राय नाही केलं आहे. काइंड ऑफ सेम आहे, फक्त थोडे बहुत डिफरन्सेस आहे की याच्यात आटा मळावा लागतो आणि थोडे अजून थोडे डिफरन्सेस आहे, लाईक वी हॅव टू ॲड बेसन अँड ऑल. सो आता तेच करूया आपण, म्हणजे थर्ड पदार्थ पण होऊन जाईल आपल्या संक्रांतीसाठी. सो लेट्स गो. टू बिगिन विथ जसं की मी तुम्हाला दाखवलेलं की मी 1 वाटीची तीळ घेतली आहे. हे अख्खं भरून मी 1 वाटी घेतलेलं तीळ. सो ह्याचं हाफ आपण बेसन घेणार आहे. मी बेसन घेतलं आहे. बेसन भाजून घ्यायला मी हे तूप घेतलं आहे, थोडं बेसन ॲड करून घेतलं आहे आणि ह्याला आपण भाजून घेऊया जेव्हापर्यंत रंग थोडा बदलतो बेसनचा. आता हे बेसन झालेलं आहे. मस्त असं वास आला आहे, जसं आपण बेसन लाडू करताना वास येतो ना तसं आलं आहे. हे बेसन एकदा आपलं झालं सगळं तूप ॲड वगैरे करून आणि एकदम खमंग भाजल्यावर त्याच्यानंतर आपण मिक्सीमध्ये हे रोस्टेड तीळ, रोस्टेड दाणे आणि गूळ तो मी ऑलरेडी मिक्सी करून घेतलंय. आता फक्त मी यात ना बेसन टाकणार आहे मिक्सी करायला. या मिक्सी पॉटमध्ये मी बेसन आपण ते ॲड केलं आहे. बघा सगळं मिक्सी केलेलं सारण माझं रेडी आहे. ह्याच्यात ऑलरेडी बेसन मी मिक्स करून घेतलं आहे आणि 1 आवर बिफोर मी आटा मळून घेतलेला, फर्मेंट व्हायला दिला मी 1 आवर. ऑल्सो एक मला बोनस टिप द्यायची होती जे मला आता नवीन कळलंय. सो काय होतं जेव्हा आज सारण असतो ना, सो आपली पोळी अशी प्रॉपर अशी जर लागली नाही जात. सो त्याच्यासाठी आपण सुखा आटा घेण्याच्या ऐवजी वी कॅन गो फॉर तांदळाचा आटा. स्मूथ असतो. सो जेव्हा तो ॲज अ सुखा आटा आपण यूज करणार ना, सुखा आटा मी तांदळाचा आटा यूज करणार आहे आज. आय एम गिव्हिंग इट ट्राय. प्रॉपर अशी पटपट पोळ्या लाटल्या जातात. सो इट कॅन बी अ बोनस स्टेप. मी पण हे पहिल्यांदाच ऐकून ट्राय करते. सो लेट्स सी. अशी मी पेन घेतलेली आहे. असं मी फुल व्रॅप केलेलं आहे. त्या प्रकारे बघा गुळपोळी मी लाटलेली आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त फुलली आहे यार. दोन्ही बाजूनी आता आपण तूप लावून घेऊया. मस्त अशी टमटमीत फुलली आहे. असं दोन्ही साईडने मी आता तूप लावून घेतलंय. मस्तपैकी सगळ्या दूर असं तूप लावा. बघा तुम्ही बघू शकता मी केवढं तूप लावलंय. या प्रकारे पोळी झाली. एवढी फुलती आहे गुळपोळी. काय हवंय अजून आयुष्यात.
प्रकारे 7 माझे गुळपोळे झालेले आहेत आणि खूप छान झाले, अगदी खुसखुशीत झाले आहे. सो हॅपी यार. आय हॅव ट्राईड फॉर द फर्स्ट टाइम आणि प्रॉपर झाले आहे. आता फक्त टेस्ट बघायचं आहे. तर बघून एवढं टेम्पटेशन होतं आहे मला. 2 hours later. व्हॉट्सॲप. सो मला फारच असं छानसं फील होतं आहे बिकॉज जेही मी तिळाचे आयटम ट्राय केले ते सक्सेसफुली पार पडले आहे. आणि उद्या मकर संक्रांत आहे, तर आता उद्या नैवेद्य दाखवून आम्ही गुळपोळीचा स्वाद घेणार आहे. कशी झाली काय झाली मी बिलकुल पण टेस्ट नाही घेतली, पण हां नक्कीच खुसखुशीत झाले आहे, बिलकुल पण तुटत नाही आहे आणि लाईक फर्म आहे अगदी. सो आय होप सगळ्यांना आवडेल. सो या प्रकारे माझा जो तिळाचा आयटमचा जो घाट होता तो प्रॉपरली पार पडला आहे अँड आय एम व्हेरी हॅपी. फर्स्ट टाइमच ट्राय केलेलं बट मस्त झालं. आय एम व्हेरी हॅपी. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ. ओके, सो या प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे आणि उद्या आहे मकर संक्रांत. येस, उद्या मकर संक्रांत आहे. उद्या पतंग उडू की नाही काय माहिती, नो आयडिया. आज माहिती आहे पुण्यात पाऊस पडला. आय डोंट नो हाऊ. लाईक एकदम थंडीवरून गरम व्हायला लागलं आणि एकदम पाऊस पडायला लागला. आय डोंट नो काय एकदम वेदर चेंज काय होतं समजत नाही. सो उद्या ब्राईट सनशाईन वेदर असेल तरच मी पतंग उडवू पाहणार, वरना आय गेस नो. सो उद्याचं उद्या बघू. उद्या मकर संक्रांतीला भेटूया आणि ॲडव्हान्समध्ये तुम्ही सर्वांना हॅपी मकर संक्रांत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तुम्ही नक्कीच सगळ्यांनी आपल्या घरी तिळगुळचे पदार्थ नक्कीच केले असतील. सगळ्यांकडे आया असतात किंवा छोट्या मुली असतात जे स्वतःच काही ना काही नवीन ट्राय करत असतात. सो तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. इथेच मी माझा व्लॉग एंड करते. तुम्हाला कसे वाटले माझे पदार्थ, माझा फर्स्ट ट्राय कसे वाटतात तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग्स, हे तुम्ही मला नक्की सांगू शकता. आय विल बी वेटिंग फॉर युअर फीडबॅक. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल आणि भरपूर भरपूर प्रेम द्या.